पुढचा प्रश्न आहे, एखाद्याला कोरोना व्हायरस संसर्ग झाल्यास गर्भपात किंवा अकाली प्रसव होण्याची शक्यता आहे का? नाही. गर्भपात किंवा अकाली जन्म होण्याची शक्यता वाढत नाही. सध्या कोरोना व्हायरससह गर्भपात होण्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाही. गरोदरपणात आईला कोविड इन्फेक्शन झाल्यास गर्भ आणि नवजात मुलास संसर्ग होण्याचा धोका आहे का? सध्या आईच्या रक्तापासून थेट आई ते मुलांचं संक्रमण म्हणजे डायरेक्ट संक्रमण ओळखलं गेलं नाही आहे किंवा नाळेच्या रक्तातून किंवा नाळेतही देखील हे संक्रमण आढळलेलं नाही आहे. कुठल्याही चाचण्या सध्या तरी आवश्यक नाही आहेत. प्रसूतीनंतर आईने मास्क घालावा आणि हाताने योग्य स्वच्छता आणि श्वसनविषयी स्वच्छतेची खबरदारी घेत बाळाला स्तनपान करू शकते. मी डॉक्टरला किंवा आरोग्य सेवा प्रदात्याला कधी भेटावं? आता जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे हिस्ट्री असेल, तुम्ही कोणाच्या संपर्कात कोविड पॉझिटिव्ह पर्सनच्या संपर्कात आले असल्यास किंवा त्या भागात तुमचा प्रवास झाला असल्यास तुम्ही इमिजिएटली आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा. सगळ्यात पहिले डॉक्टरांशी फोनवर किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलावं आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तो सांगावा. त्यापैकी कुठले लक्षणं किंवा सौम्य लक्षणं असलेल्या व्यक्तींना घरीच राहण्याचा सल्ला दिला जातो. लक्षणं गंभीर असल्यास तुम्हाला रुग्णालयात भेट द्यावी लागते आणि तुम्ही हॉस्पिटलला जाणार त्याआधी तुम्हाला तिथे कॉल करून सांगायला पाहिजे. तुम्ही जर त्यांना सांगितलं तर तिथले जे कर्मचारी आहेत ते स्वतःची काळजी घेतील. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाताना फेस मास्क घाला. तुम्हाला कर्मचारी दुसऱ्या वेगळ्या क्षेत्रात थांबायला सांगतील. तुमची डॉक्टर तपासणी करतील, लक्षणांबद्दल विचारतील, प्रवासाबद्दल विचारतील. जे खरं आहे त्याचा पूर्णपणे माहिती डॉक्टरांना द्या. याचा उपचार काय असू शकतो? यावर कोविडवर सध्या तरी कुठलाही विशिष्ट उपचार नाही आहे. कोविड संसर्ग असलेल्या रुग्णांना सहाय्यक आणि लक्षणात्मक उपचारांची आवश्यकता भासू शकते. बरेच लोक बरे होण्यासाठी घरीच राहू शकतील, परंतु गंभीर लक्षणे किंवा मधुमेह, दमा, हृदयाचा रोग इत्यादीसाठी आरोग्याशी संबंधित इतर रुग्णांना रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासू शकते. कोविडचे संसर्ग असलेले बहुतेक लोक बरे होईपर्यंत घरीच विश्रांती घेऊ शकतात. ताप आणि खोकल्यासारखे सौम्य लक्षणे असलेले लोक सुमारे 2 आठवड्यानंतर बरे झाल्यासारखे दिसतात, पण प्रत्येकासाठी ते सारखे नाहीये. जर आपण बरे होत असाल तर आपण आपल्या सामान्य घरात परत राहणे, कार्यात परत जाणे सुरक्षित आहे. जोपर्यंत आपले डॉक्टर किंवा नर्सेस आपल्याला सांगत नाही तोपर्यंत घरी राहून इतर लोकांपासून दूर राहणे महत्त्वाचं आहे. आपल्याला कोविडचे लक्षण पाहिल्यापासून किती काळ झाला यावर अवलंबून असतं आणि काही प्रकरणांमध्ये आपल्याकडे 48 तासाच्या अंतरांवर 2 नकारात्मक चाचण्या झाल्या आहेत की नाही हे दर्शवित असतात. त्याच्यामुळे अशा 2 चाचण्या जेव्हा तुमच्या निगेटिव्ह असतात त्यानंतर व्हायरस तुमच्या शरीरामध्ये नाही असं दर्शवलं जातं. जर गंभीर आजार असेल तर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होईल आणि ICUमध्ये ॲडमिट करावं लागू शकतं. त्यावेळेस तुम्हाला आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात येतं. तिथे फक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना जायची परवानगी असते. त्यांना विशेष गाऊन, PP गाऊन आणि ग्लोव्ज आणि सगळं मुखवटे आणि डोळा संरक्षण घालावं लागतं. डॉक्टर आणि सिस्टर्स तुमच्या बाकी सगळ्या म्हणजे तुमच्या रेस्पिरेशनची, इतर शरीराच्या कार्याचे परीक्षण आणि समर्थन करू शकतात आणि आपल्याला सहजपणे श्वास घ्यायला मदत व्हावी म्हणून ऑक्सिजनची गरज असू शकते, व्हेंटिलेटरची गरज असू शकते. हे सगळं तुम्हाला ICUमध्ये मिळू शकतं. आता मला प्रसूती वेदना होत असल्यास मी रुग्णालयात कसं संपर्क साधू किंवा कसं पोहोचू? तुमच्या डॉक्टरांच्या आपत्कालीन संपर्क क्रमांकावर तुम्ही कॉल करा, ॲम्ब्युलन्स बोलवा. लॉकडाऊनमध्ये वितरण सेवा आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध आहेत. संसर्ग झाल्याचा संशय असेल किंवा खात्री झाली असेल तर आपण नियुक्त केलेल्या कोविड हॉस्पिटल, रुग्णालय किंवा नोडल सेंटरमध्येच जा आणि जाताना N95 तुमचा मास्क घाला. पोहोचण्यापूर्वी तिथल्या वॉर्डाला किंवा युनिटला तुम्ही कॉल करा जेणेकरून ते तुम्हाला आपल्या पूर्ण युनिफॉर्म सकट तुम्हाला रिसीव्ह करायला सज्ज राहतील. डिलिव्हरी कुठल्या मार्गाने व्हायला पाहिजे? डिलिव्हरीसाठी सिझेरियन किंवा ऑपरेटिव्ह डिलिव्हरीबद्दल कुठलाही संकेत नाही आहे. नॉर्मल डिलिव्हरी देखील होऊ शकते. ते तुमच्या ऑब्स्टेटिक इंडिकेशन्सवर डिपेंड करतं की तुमचं सीझर लागेल की नॉर्मल डिलिव्हरी होईल. मी गर्भधारणेची योजना आखू शकते का किंवा असिस्टेड रिप्रोडक्शन ART सारखे प्रजनन क्रियेस प्रारंभ करू शकते का? गर्भधारणेसाठी आपण जर प्रयत्न करत असाल तर आपला निर्णय स्वतःहून घ्या, पण जोपर्यंत कोविडचा उद्रेक आहे तोपर्यंत 2 ते 3 महिने तुम्ही थांबायला पाहिजे. सगळ्या प्रकारची इन्फर्टिलिटीची जी ट्रीटमेंट आहे ती पुढे ढकलायला पाहिजे. 3 ते 4 महिन्यानंतर तुम्ही परत रिट्रीटमेंट सुरू करू शकता.
लॉकडाऊन असल्यास आम्ही फोनवर MTPच्या गोळ्या लिहून घेऊ शकतो का? MTPची औषधं फोनवर लिहून दिली जाऊ शकत नाही. तुम्हाला काउन्सिलिंग आणि तपासणीचा सल्ला दूरध्वनीद्वारे दिला जातो. एकाच भेटीत हे पूर्ण व्हावं त्याची अनुमती देण्यात येईल, पण आपलं रक्षण करण्यासाठी सुविधेस भेट देणं आवश्यक आहे. कोविड-19 सर्व देशभर किंवा खंडभर असलेला वेळ एक स्त्री दुहेरी मार्कर चाचणी किंवा चौपट मार्कर चाचणी घ्यावी का? डबल मार्कर किंवा क्वाड्रुपल मार्करची टेस्ट करावी का? पहिल्या 3 महिन्यात ड्युएल मार्करची चाचणी सर्वसाधारणपणे आम्ही करत असतो, पण लॉकडाऊनमुळे हे शक्य जर झालं नसेल तर ॲटलिस्ट क्वाड्रुपल मार्करची टेस्ट तरी तुम्ही 20 आठवड्याच्या आधी करून घ्यायला पाहिजे. आता टेलिमेडिसिन म्हणजे काय? मोबाईल, व्हिडिओ, ॲप्सद्वारे तुम्ही डॉक्टरांशी बोलू शकता, प्रिस्क्रिप्शन लिहून घेऊ शकता. याला टेलिमेडिसिन म्हणतात. आता MCIनं देखील त्याला परवानगी दिली आहे आणि किरकोळ समस्या किंवा नियमित भेटींमुळे रुग्णाला प्रवास आणि इन्फेक्शनपासून वाचवलं जाऊ शकतं, म्हणून टेलिमेडिसिन चांगली गोष्ट आहे, त्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. लॉकडाऊन किंवा प्रतिबंधित ट्रॅव्हल पॉलिसी दरम्यान जन्मपूर्व घेण्याची भेटीत कुठले बदल आहे का? आम्ही गर्भवती महिलांना घराबाहेर जाण्याची वेळ कमी करू इच्छितो, तथापि काळजी घेण्याची किमान पातळी आहे. ज्या महिलेत जास्त जोखीम घटक नसतात, म्हणजे सामान्य ANC असतात, त्यांच्यासाठी सोनोग्राफीचा सल्ला 12 ते 13 आठवड्यात आणि 20 ते 22 आठवड्यात दिला जातो. त्या सोनोग्राफीसह गर्भधारणेच्या साठी तुम्ही जाऊ शकता, डॉक्टरांच्या भेटीला जाऊ शकता. पण पुढील भेट मात्र तुम्ही 32 आठवड्यापर्यंत करू शकता. या भेटीच्या दरम्यान तुम्ही लसीकरण आणि रक्त तपासणीचं नियोजन केलं जाऊ शकतं. शेवटच्या तिमाहीत वाढीचे स्कॅन केवळ सूचित केले असल्यास किंवा केले जातात. ज्या स्त्रियांमध्ये जास्त जोखमीचे घट असतात किंवा कॉम्प्लिकेशन्स असतात त्यांना डॉक्टरांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. आता लसींचे काय? लसी म्हणजे टिटॅनस टॉक्साइड किंवा TDAPचे व्हॅक्सिन किंवा TDP कमीत कमी जन्मपूर्व भेटीस दरम्यान वेळापत्रकानुसार घ्यायला पाहिजे. सध्या उपलब्ध असलेली लस जी आहे ती कोविडपासून संरक्षण पुरवत नाही, केवळ ती स्वाईन फ्लूची संरक्षण देते. सध्या तरी कोविड-19साठी कुठलीही लस नाही. कोविड-19 इन्फेक्शन पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे काही घटक आहेत का? अर्थातच चांगले अन्न, व्हिटॅमिन C असलेले अन्न, व्हिटॅमिन C असलेले फळं जसं लिंबू जातीचे फळं, मोसंबी, संत्री, अँटीऑक्सिडंट्स, रेग्युलर व्यायाम करणे, योगा करणे, विश्रांती आणि सामाजिक अंतर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतं. सेल्फ मेडिकेशन करू नका, स्वतःहून औषधे घेऊ नका. आपापल्या प्रसूती चिकित्सकांनी लिहून दिलेल्या शिफारसपूर्व जन्मापूर्वीची औषधे वेळेवर घ्या. कोविड-19बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे, पण त्यात बऱ्यापैकी अफवांचा देखील समावेश आहे. परंतु या सर्व माहिती अचूक नाही. तुम्ही ऐकले असाल की हँड ड्रायर वापरून तुम्ही तुमचे नाक मीठ पाण्याने धुवा किंवा प्रतिजैविक घेऊ शकता. या गोष्टी चालत नाही. माझ्याजवळच्या एखाद्या व्यक्तीला कोविड झाला असल्यास मी काय करावे? त्याला वेगळं ठेवावं, आयसोलेशनमध्ये ठेवावं आणि त्याला चांगलं स्वतंत्र खोलीत जिथे हवा वारं असेल तिथे ठेवावं. वेगळं त्याचं टॉयलेट बाथरूम असावं आणि त्यांनी स्वतःच्या खोलीतच खावं. चेहऱ्यावर त्यांनी फेस मास्क वापरावा. इतर लोकांनी देखील त्यांच्याजवळ जाऊ नये आणि फेस मास्क घालावा. N95 वाला फेस मास्क घालावा. जर आपण त्यांची काळजी घेत असाल तर त्यांच्या खोलीत जात असाल तर चेहऱ्यावर मास्क घालून स्वतःचे संरक्षण करा. हात धुवा. साबण आणि पाण्यानं आपले हात वारंवार धुवा किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरा. आपण जेव्हा स्वच्छता करतो, जेव्हा सरफेसेस पुसतो तेव्हा डिस्पोजेबल हातमोजे घालावे. जेव्हा आपल्याला संक्रमित व्यक्तीचे कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी किंवा कचऱ्याला स्पर्श करावा लागतो तेव्हा हातमोजे घालणे देखील सगळ्यात चांगली कल्पना आहे. खूप स्पर्श केलेल्या गोष्टी नियमितपणे स्वच्छ करा. त्यापैकी काउंटर, बेडसाईड टेबल्स, डोअरचे नॉब्स किंवा कम्प्युटर, फोन, स्नानगृह, पृष्ठभाग इत्यादी. आपल्या घरात साबणाने पाण्याने स्वच्छ करा, पण योग्य पृष्ठभागावर जंतुनाशक देखील वापरा. काही साफसफाईची उत्पादने जीवाणू नष्ट करण्यासाठी चांगले कार्य करतात, परंतु विषाणू नसतात, म्हणून लेबले तपासणे महत्त्वाचे आहे. माझ्या समाजात सपोज कोविडचा उद्रेक झाल्यास मी काय करावे? आपण निरोगी राहण्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे घरी राहणे, नियमितपणे हात धुणे, संक्रमित लोकांशी संपर्क टाळणे,
रोगाचा प्रसार कमी होण्यासाठी मदत करण्यासाठी आपल्या क्षेत्रातील इतर कोणत्याही लोकांशी संपर्क मर्यादित ठेवण्याविषयीच्या कोणत्याही सूचनांचे अनुकरण करणे महत्त्वाचे आहे. आपण जिथे राहता तिथे कोविडची काही प्रकरणे नसली तरीही ती भविष्यात बदलू शकते, तर स्थानिकांच्या स्थानिक सूचनासह अद्ययावत राहणे महत्त्वाचे आहे. लॉकडाऊनचा सराव का केला जातो? साथीचा रोग सर्व देशभर खंडभर असला त्यावेळेस संक्रमणाचे समुदाय प्रसार कमी करण्यासाठी लॉकडाऊनचा अभ्यास केला जातो आहे. व्यवसाय, शाळा, मॉल्स, थिएटर इत्यादी बंद पडल्यास मोठ्या संख्येनं लोक एकाच ठिकाणी जमणार नाहीत. त्यामुळे इन्फेक्शन पसरण्याची शक्यता कमी राहील. शक्यतोवर घरी राहा. शक्य तितक्या कमी वेळा घराबाहेर जा आणि आपली सर्व कामे एकाच वेळेस पूर्ण करण्यासाठी प्लॅनिंग करा. फक्त आपण मेडिकल ट्रीटमेंटसाठी बाहेर जाऊ शकता. मला लॉकडाऊनच्या स्थानिक शिफारसींचे अनुसरण करायची आवश्यकता आहे का? नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे वेगवेगळ्या क्षेत्रात भिन्न असू शकतात. जर आपल्या क्षेत्रातील लोकांना घरी राहण्यास किंवा इतर लोकांसह एकत्र येण्यास टाळाटाळ करणे आवडत असेल तर आपण त्यास गांभीर्याने घेतले पाहिजे आणि आपण जमेल तितक्या चांगल्या सूचनांचे अनुसरण करणे महत्त्वाचे आहे. आपल्यास कोविडपासून खूप आजारी पडण्याचा उच्च धोका नसला तरीही आपण तो इतरांपर्यंत देखील पाठवू शकता. लोकांना व्हायरसच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे, तो म्हणजे लॉकडाऊन. कोविडचा साथ सर्व देशभर खंडभर असलेल्या संबंधित कोणत्याही गोष्टीबद्दल मला कोणालाही सूचित करणे आवश्यक आहे का? जर आपल्या नातेवाईकांनी दुसऱ्या देशातून आलेल्या किंवा त्या देशाचा प्रवास केलेला आहे अशा नातेवाईकांबद्दल किंवा अशा क्षेत्रातून ज्यांनी प्रवास केला आहे आणि आपल्याला वाटत असेल की आपण एखाद्याच्या निकट संपर्कात आहात, तर आपल्याला काही लक्षणे नसली तरी आपण आपल्या स्थानिक सार्वजनिक आरोग्य केंद्रास कॉल करावा. लॉकडाऊन आणि कोविड सर्व देशभर असलेल्या काळात मी कमी चिंताग्रस्त आणि तणावग्रस्त कसे असू शकते? स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. बातम्यांपासून विश्रांती घ्या. घरी नियमितपणे व्यायाम करा. निरोगी अन्न खा. आपणास आवडेल आणि घरी करू शकता अशा क्रियाकलापांचा करण्याचा प्रयत्न करा. बऱ्यापैकी इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइजेस आणि योगा दिलेले आहेत, ते करण्याचा प्रयत्न करा. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी फोनवर किंवा सामाजिक संपर्कात राहा. बरेच लोक गंभीर आजारी पडत नाही किंवा मरत नाहीत, पण आपल्याला काळजी घेतली तर आपल्याला जोखीम कमी होऊ शकते. मला कोविड संसर्ग झाल्याचा संशय असल्यास किंवा खात्री असेल तर मी माझ्या बाळाला स्तनपान देऊ शकते का? होय, तुम्ही तुमच्या बाळाला आपल्या प्रसूती तज्ज्ञ आणि नवजात तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार स्तनपान देऊ शकता, ब्रेस्टफीडिंग करू शकता. यामुळे आपल्या बाळाला इतर आजारांपासून वाचवण्यासाठी योग्य पोषण आणि प्रोटीन्स मिळतील. परंतु जेव्हा तुम्ही बाळाला हाताळता तेव्हा नर्सिंगच्या सर्व तत्वांचे पालन केले पाहिजे, जसं हाताची स्वच्छता आणि मास्क लावणे आणि श्वसनाची स्वच्छता. माझ्या नवजात बाळाला कोरोना व्हायरस चाचणी आवश्यक आहे का आणि कधी करायची? काही ॲक्टिव्ह इन्फेक्शन असल्यास, सक्रिय संसर्ग असल्यास किंवा आपल्या बाळामध्ये काही लक्षणं किंवा क्लिनिकल सस्पिशन आढळल्यास कोरोना व्हायरस संसर्गाची चाचणी आवश्यक आहे, अदरवाईज नाही. प्रसूतीनंतर मी कोणती खबरदारी घ्यावी? जी नेहमी घेतात ती खबरदारी घ्यावी. चांगली स्वच्छता ठेवावी, निरोगी राहावं, आजारपणापासून स्वतःचं रक्षण करावं, मुलाचंही संरक्षण होईल. सामाजिक अंतराचा सराव करावा. सांस्कृतिक विधींमध्ये मोठे उत्सव आणि मेळावे घेऊ नका. शक्य तितक्या कमी लोकांना भेटा. लॉकडाऊन आणि इतर नियमांचं पालन करा. धूम्रपान, मद्यपान सुरू ठेवू शकते का? कुठले दुष्परिणाम होऊ शकतात का? तसं देखील आम्ही गर्भवती स्त्रियांना धूम्रपान आणि मद्यपान टाळायला सांगतो आणि अशा अवस्थेत कोविडच्या परिस्थितीत ते आपली प्रतिकारशक्ती कमी करू शकतात आणि संसर्ग होण्याचा धोका वाढवू शकतात, म्हणून करू नये. कोरोना व्हायरस संसर्ग डासांद्वारे किंवा मलमूत्रद्वारे संक्रमित केला जातो का? आतापर्यंत एकच अभ्यास वगळता जास्त माहिती उपलब्ध नाही. तरी देखील स्वच्छतेचा सराव करणे नेहमीच चांगले. डासांद्वारे प्रक्षेपणाचे कागदपत्र अजून आलेले नाही. कोरोना व्हायरस संसर्ग कोविड सर्व देशभर असल्याच्या काळात एखाद्या स्त्रीला प्रोफिलॅक्सिस दिली जावी का, म्हणजे मेडिसिन दिली जावी का? सध्या ICMRच्या संशयित किंवा गोंधळलेल्या कोविड इन्फेक्टेड संक्रमित रुग्णांची काळजी हेल्थकेअर कामगारांना प्रोफिलॅक्सिसची शिफारस केली जाते, पण गर्भवती असल्यास ती औषधे त्यांनी घ्यावी की नाही यावर
फारसं गेलं नाही आहे. पहिले 3 महिने तर नाहीच घेत आहेत, तरी 3 महिन्यानंतर 400 मिलीग्राम हायड्रोक्लोरोक्विनचे टॅबलेट दिवसातून दिवसातून 2दा आणि नंतर आठवड्यातनं एकदा असे 7 आठवडे घेण्याची शिफारस केली आहे. पण हे औषध घेताना जेवणासह घ्यावे. औषधांबद्दल तुम्हाला जर काही ॲलर्जी असेल किंवा हृदयाची कुठली समस्या असेल, की जसं G6PD डेफिशियन्सी किंवा रेटिनोपॅथीचा तुमची हिस्ट्री असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांना विचारल्याशिवाय मेडिसिन घेऊ नये. गरज पडल्यास ECG करावा लागू शकतो. सध्या तरी सर्व HCP किंवा सर्व गर्भवती महिलांना हायड्रोक्लोरोक्विन देण्याची शिफारस किंवा तर्क नाही. HPP काम करत असताना आवश्यक असलेल्या PPEसाठी द्रुत मार्गदर्शक काय आहे? ट्रायजेरिया किंवा सामान्य क्लिनिकमध्ये काम करत असताना HCPने डिस्पोजेबल कॅप, मुखवटा आणि लॅटेक्स ग्लोव्ज घालावे. ताप क्लिनिक किंवा संशयित केसेसमध्ये काम करत असताना N95चा मुखवटा आणि चेहऱ्यावर संरक्षण गॉगल आणि ढाल जोडावे. डिलिव्हरी किंवा कार्यपद्धती करत असताना बॉडी कव्हरिंग सूट आणि आदर्श श्वसन संरक्षण उपकरणासह संपूर्ण PPE किट आवश्यक आहे. कोविडमधील राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक काय आहे? तर हा 01123978046 किंवा 1075 वर कॉल करून आपण याची माहिती आणि मदत घेऊ शकता. इथे ईमेल ID देखील दिलेला आहे, यावर देखील आपण चॅट करू शकता. विविध राज्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या हेल्पलाईन्स आहेत. कोविडसाठी GIOनं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं सुरू केलेला ॲप कुठला आहे? आरोग्य सेतू हे भारत सरकारनं विकसित केलेला मोबाईल ॲप्लिकेशन आहे, जे कोविड-19च्या संबंधित सेवेसंबंधित जोखीम, सर्वोत्तम पद्धती आणि संबंधित सल्ल्यांसाठी आवश्यक आरोग्यसेवा आणि माहिती जोडण्यासाठी आहे. ॲप वापरण्यासाठी आपण गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमधून डाउनलोड करता येईल. आता हा आपल्याला या ॲप डाउनलोड केल्यावरही आपल्याला हा फोटो किंवा याचा व्हिडिओ मिळू शकतो की तुम्ही हँडवॉश कसं करावं, स्वतःच्या हँडरब कसं करावं, कसं हातावर टाकावं याबद्दल माहिती दिलेली आहे. याला आपण डिटेलमध्ये नेटवरनं डाउनलोड करून वापरू शकता. आपल्या हात धुण्याच्या ठिकाणी याला तुम्ही लावून ठेवू शकता. करेक्ट मास्क टेक्निकबद्दल पण दिलेलं आहे की करेक्ट मास्क टेक्निक कसा वापरायचा, कसा काढायचा त्याबद्दल माहिती दिलेली आहे. कोरोना व्हायरसबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे. त्याचे ताप, कफ आणि खोकला आणि श्वास घ्यायला त्रास या सिम्पटम्सबद्दल पण माहिती दिलेली आहे. प्रॉपर प्रिकॉशन्स आणि प्रोटेक्शन्स घ्यायला पाहिजे. हा आरोग्य सेतूचा ॲप आहे, कसा डाउनलोड करावा याबद्दल याच्यात माहिती दिलेली आहे. ही इन शॉर्ट आमच्या फॉक्सी संस्थेकडनं आपल्या सगळ्यांसाठी माहिती होती. वेगवेगळ्या प्रश्नांचे जे कॉमन प्रश्न आहेत याची उत्तरं याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत. आणि आतापर्यंत एवढाच रिसर्च झालेला आहे, फारसा रिसर्च झालेला नाही आहे. आणि जेवढा रिसर्च झाला आहे त्याप्रमाणे या गाईडलाईन्स तयार करण्यात आलेल्या आहेत. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.